नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. बघा, दुपार झाली, सगळी कामं होईपर्यंत हे करूच तर आज काय कळणं झालंय मला. म्हणजे आज नर्वसच वाटायलंय, करमनात झाले, उदास वाटतंय. कशामुळं वाटतंय, कशामुळं नाही कोणाला उगाचच उदास वाटतंय, असं उन्हात बसा वाटतंय. या मकतलं जरा गवत दुधाने आलती मग दुधाने बाजरी बारकी बारकी उपसून नेऊन रेडकाला टाकली. पुन्हा रिपीट येऊन हिथंच बसली. बघा, इकडं शेड आहे का, दिसते का मकतनं. हिथंच येऊन बसली. करमनात झालंय. घरी तर मला भकास वाटायला, घरी तर बसूच वाटत नाही. आणि घरात आत गेलं का गार लागतं. या नको नको वाटायला लागले. कोंबड्या तर वागरत कोंडल्या, त्या कोंबड्याला तर लक्ष ठेवायचं काय हीच नाही, कारणच नाही. आता काय करावं काय नाही सुचना झालं. या लेकरं आहे ती आजीपाशी खेळते. ती लेकरांच्या तर मागचं दुखणंच हट नाही. बघा, दिदी तेवढी शाळेला गेली. या दिदीनं आणूच तेवढ्या घरात चांगल्या सगळे आजारी येते. मोना गुडामध्ये आजारी होती, त्यांनी कोर्स केला भाऊजी संग जाऊन. 2-3 दिवस काय सलाईन होतं तेवढ्या लावल्या. तर झालं. बापूला बी एकदा नेऊन आणलं बरं का दवाखान्यातनं, तरी बी बापू आज अजून आजारी पडला. आज अजून त्याला सलाईन लावून आणली. ती काय लागलंय म्हणतो, घराच्या मागं नुसतं ही लागल्यावानी लागलंय, काय तर ती विघ्न लागल्यावानी. काय का असं ना, पण सगळी चांगली असावती, लेकरं बाळ जाणती माणसं. तब्येती सगळ्या चांगल्या असल्या, दुखणं भाणं मागं नसलं ना, काय टेन्शन राहत नाही. बघा, हे आमच्या मागं कुठनं लागलाय भोग कुणाटाव, कधी भोग सरायचा कुणाटाव. आता मध्यंतरी जरा तब्येती चांगल्या आहे, त्या चांगल्या आहे त्या म्हणलं का झालं, दुखणं मागं लागलं ते फेरावारानंच लागलं सगळ्यांच्या मागं. मला एक आज करमना बी झालंय, उदास वाटतंय, डोकं असं जडजड वाटतंय. मला पण काय कळणं, असं मन भरून आल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की कुठं तर जाऊन मोठ्या मोठ्यानं रडावा असं वाटायलंय, पण कशामुळं रडावा हे पण समजं नाही मला. उदास वाटतंय, असं करमत नसल्यावानी, काहीतरी लय असं इमोशनल वाटतंय. काहीच कळत नाही, म्हणजे काय वाटतंय ती पण मला कळत नाही. उगाचच उदास, वारं सुटल्यावानी, भकास वारं सुटल्यावानी असं वाटतंय. कशामुळं असं वाटतंय कोणाला. बसले ती लेकरं ही घरी, लेकरं बी कालवा करते ती, खेळते ती, त्यांचं आपलं लेकरांचं चालूच आहे. गावात इथलंच नेऊन थोडंसं टाकलं. गावात तसं मस्त आहे मकत बरं का. रेड कलर आता काढून काढून उडवायचं. काही बारकं दिसलं का, काही दुधाने हे भरपूर आहे अजून बारकं बारकं गावात. मग अशी कवळा उचलून नेल्या. आजी म्हणते इतकं गावात मोठं झालंय का मकत. तर झालंय, तणनाशक टाकलं होतं एरियाला, पण तरी बी आता झालंय चांगली आहे. पण शरडाला ह्याला त्याला दुधाने खाते ती करू करू. रेडाक बी खातंय चांगलं. मेन म्हणजे मला आज काय सुचना झालंय, असं नुसतं वरद असं भरून आल्यासारखं झालंय. असं रडावं वाटायलंय या मला. असं कुठंतरी जाऊन एकांतात रडत बसावं असं वाटायलंय. हसायचा प्रयत्न करते, बरं हसू काय येत नाही, उगं भकास वाटतंय. कशामुळं वाटतंय, कशामुळं नाही. आणि एक मेन गोष्ट, असं उदास वाटलं ना, काहीतरी घडतं आखरीत, म्हणून मी बघा एकटी येऊन अशी लांब बसली. मला सूचनाच झालंय काय करावं आणि काय नाही. तसंच पटापटा काम केलं, धुणं भांडी सगळं केलं, आवरलं. तेवढी भांड्याची पाटी अशी नेऊन घरात ठेवली, भांडी बी लावली नाही, तरी रॅकला काय नाही. रेडाक ओरडत होतं, पण रेडकाला टाकलं नेऊन शना. आज म्हणलं बसावा इकडंच, कोणाचं 1 नको 2 नको. डिराचं बी झालंय दुखणं बरं. कुणाच्या तर मागं काहीतरी, कुणाच्या तर मागं काहीतरी हायच भाऊ बरं का. बरं विचार केलं तर ह्या जिंदगीत काय नाही, काय म्हणजे काय नाही, सगळं शून्य आहे. पण नवऱ्याला माझ्या काय कळत नाही. नवरा भावाला आपल्या चांगलं म्हणतंय आणि भाऊ जाईला वाईट. मी तिच्यासाठी काय करणार नाही, तिच्यासाठी मला काहीच वाईट वाटत नाही असं म्हणते. तर भावासाठी मी काय बी करेल, भावाच्या लेकरांसाठी करेल. मग तिनेच काय केलंय, तुम्ही भावाचा राग तुम्ही विसरून जाताय. मग तिनं एवढं असं काय केलं या भांडण झाल्यावर सगळ्यांचं. आता आपल्यावर कोण बी काहीतरी झालं असेल कळत न कळत, तिनं 1 पाऊल उचललं तर आपण बी तरी अर्ध तर पाऊल उचललं असेल का नसेल. एका हाताने टाळी वाजत नाही. तिनं आपण केलं तर तिचं तरी आपण सण करत बसलो का. केलं 1-2दा सण, आपण बी दुसऱ्या वेळेस तिला उत्तर दिलंच की. त्यामुळं झालं गेलं सगळं आता विसरलो ना, तर सगळं विसरायचं पाठीमागचं.
काय नाही जिंदगीत. जीवन म्हणजे एक पाण्याचा बुडबुड आहे. मला एक एक क्षणी असा विचार येतो माझ्या डोक्यात, आपण एवढं चालतोय बोलतोय, उद्याच्या क्षणाला आपण असेल का? एवढी आपली सोन्यासारखी 2-3 लेकरं आहे ती, त्यांचं पुढचं भविष्य आपल्याला बघायला भेटेल का? का अचानक पाण्याच्या बुडबुड्याने जातंय आपल्याला, देव आपल्याला घेऊन, काय माहिती. असं माझ्या डोक्यात असंख्य विचार येतात. लय म्हणजे लय असं वाईट खोलाचं विचार, लय टोकाचं येतंय मला. ती काही विचार कर म्हणायला लागत नाही, आपोआपच डोक्यात खेळत राहतात. आणि असं जर विचार यायला लागलं ना, मला सलग 8-15 दिवस मला काय सुचत नाही. सतत मला डोक्यात तीच विचार खेळत राहतात. बाकी काहीच येत नाही डोक्यात माझ्या. सारखं कसं होईल, आपल्या लेकरा बाळांचं मोहरं भविष्य चांगलं होईल का? शाळा शिकतेली का? कुठं तर काहीतरी नोकरीला लागतेली का? का अशीच आपण करतो हे शेतातलं जनावराचं हे जण हे घरातलंच करत बसायला लागतंय लेकरासनी. सतत माझ्या डोक्यात एकच विचार येतो, दुसरं काय सुद्धा नाही. अरे हे विचार केला का माझं मला डोकं असं चकारल्यासारखं होतंय, डोकं जड आल्यासारखं होतंय. आणि किती जरी नाही विचार करायचा म्हणलं तरी ती विचार मनातनं माझ्या डोक्यात नाही येत आहे. किती पण नाही म्हणायचं, ते विचार आपण इग्नोर करायचा प्रयत्न केला, ते नाहीच विचार करायचं म्हणलं तरी पण येतंयच हो. ते आपण म्हणतो का नाही, जी नको म्हणाल ते आपल्या ताटात वाढून बसतं या. आणि मला असं काय विचार केला ना, लय माझं असं इथं म्हणायला लागतं हो, लय म्हणजे लय म्हणायला लागतं माझ्या. आणि काय करून काय नाही सुचत नाही मला. जीवन म्हणजे देवानं जीवन दिलं तर असं आयुष्यभर कायमसाठी द्यायला पाहिजे होतं. असं कुणाला तर ठेवायचं जीवनात, कुणाला तर घेऊन जायचं, सोबतची माणसं आपल्या कमी करायची, असलं नको होतं. लय म्हणजे लय पुढचा विचार येतो, आपण कुठंपर्यंत टिकल, निम्म्यातच कुठं जाईल का, आपल्याला कसं होईल आपलं मोहरं. लय विचार येतात माझ्या डोक्यात. आणि ही विचार करत करत पुन्हा आत्या आपल्यासोबत होत्या, ती कशा गेल्या अचानकच निघून, तसं आपलं पण होणार आहे, आपण पण सोडून जाणार आहे असं वाटतं मला. का असं ना, पण आपलं आता हा ही खाय तोवर करायचं, खायचं, बाकी काय नाही. आता आपल्याला तर माहितीच झाले, जीवन आपल्याला कायमसाठी नाही, कधी नाही कधी आपल्याला हे सोडून जायचंच आहे. गर्व कुठल्या गोष्टीचा ठेवायचा नाही, एवढं करायचं. आणि जेवढे आपल्या आयुष्यात माणसं भेटतेले त्यांच्याशी सगळ्यांशी गोड बोलायचं, प्रामाणिक राहायचं, प्रामाणिक कष्ट करायचं, त्याचं आपल्याला प्रामाणिक फळ भेटतंयच की. जेवढं आपल्याच्यानं होतं आहे आपल्या लेकरा बाळांसाठी तेवढं आपण करत राहायचं. नाही होईना त्या दिवशी राहीलच की. पण असं वाटतं आपल्या लेकरा बाळांचं सगळ्यांचं चांगलं होऊन नंतर ना आपल्याला देवाने हवा असं मधीच नेऊन. तसं आमच्या आत्याचं वय नव्हतं, नातवंडाचं हे मोहरं बघू द्याय पाहिजे तर नातवंड वारकी होती, त्यात खेळू हे करू, लेकर नातवंड खेळू द्याय पाहिजे होती मांडीवर ह्याच्यावर. अनु फक्त 4 महिन्याची होती आमची. अनुला तर आजीचं आमच्या प्रेमच भेटलं नाही. असं लय विचार म्हणजे असं कोण म्हातारी माणसं समोर बघितली का वाटतं माझी आजी अजून धष्टपुष्ट आहे बघा. माझ्या आजीला सगळं सुख बघायला भेटलं. आजोबा माझं, आजोबाचं तर माझ्या 100 वय झालं. आजोबा वारले होते ना, 190च्या तर पुढंच गेलं तर 100 आजोबा म्हणायचं माझं 100ला गाठाय आले. माझ्या बराबरचे गेले आणि मीच अजून कसा राहिलोय म्हणायचं. आजोबा वारून 2 महिने झालं, 2 महिन्यानं आत्या वारले. तोपर्यंत आता वर्ष 1.5 वर्ष झालं तोपर्यंत आईचं वडील तिकडचं आजोबा वारलं. आजी मला दोन्ही पण आहेत, आईची आई पण आहे अजून, वडिलांची आई पण आहे. मला तिकडं सगळ्यांचं सुख भेटलं. पण असं वाटत होतं की लग्नानंतरनं पण सासू सासरा असावती ही, पण आपल्या नशिबात सासरा नव्हता. देवानं सासू दिली ती पण जास्त दिवस ठेवली नाही, 7-8 वर्ष ठेवली, झालं तोपर्यंत तर देवानं सासूला बी नेलं. असं नसून एखादं नातं जर देव असं आपल्याला भेटलं ना सुरुवातीपासून, तर ते नातं कडपर्यंत भेटावं असं वाटतं. असं मधीच कोण सोडून जाऊ नये, कोणच बरं का. आता हाय ती ह्यातली बी आपले कोण जाऊन येते असं वाटतं मला. हाय ती अशीच हसत खेळत सगळी नाती भेटावती बघायला. आपण काल आज त्याला बोललेला असतो, शेजा पाजारी कुठं लांबणं नात्यातला असू द्या, कोण लांबून पाहून असू द्या, त्याला आपण काल बोललोय आपण असं असं. काल बोलू द्या, वर्षांना अगोदर बोलू द्या, कधी बी बोलू द्या, पण ती जर बातमी, त्यांच्या दुःखाची बातमी जर कानावर आली, लय जीवाला असं हळहळ वाटतं. आपण त्यांच्याशी असं बोललो होतो,
ते आपल्याशी असं बोलले होते, त्यांचं विचार असं होतं, ती मनानं चांगली होती, असं लय माझ्या डोक्यात खेळत राहतं. मी म्हणत नाही माझ्या सगळ्यांच बाबतीत असं असतंय, सगळ्यांनाच वाटत असते, सगळ्यांनाच असं कोण शेवटपर्यंत साथ देणारं भेटत नाही. पण मला एक असं वाटतं की शेवटपर्यंत साथ द्यायला पण मला सगळे नातेवाईक, सगळे आपली आसपासची माणसं पाहिजे ते.